हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारपूर्वक बोलायचं असेल तर योजनांवर बोला, मात्र वादग्रस्त वक्तव्य टाळा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्र्यांना सूचना। मोदींकडून जुमल्यांचं नामकरण गॅरंटी, पैसे खा भाजपात या ही मोदी गॅरंटी। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका। भाजपच्या पहिल्या यादीत निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाही, मात्र ज्या कृपाशंकरांवर बेहिशोबी मालमत्तेचे आरोप लावले त्यांना पहिल्या यादीत तिकीट। ही कुठली गॅरंटी? ठाकरेंचा भाजपला हा सवाल। अबकी पार 400 पार नव्हे तर अबकी बार भाजपा तडीपार। कसे 400 पार होतात ते पाहतोच उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। आमदार कपिल पाटलांकडून समाजवादी गणराज्य पार्टी या नवीन पक्षाची घोषणा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्याकडून पक्षाची घोषणा। राष्ट्रवादी काँग्रेसकडून बँकेला पत्र, पवार गटाकडून आर्थिक व्यवहार होऊ नयेत यासाठी बँकेला पत्र। पक्ष अजित पवार गटाला मिळाल्यानंतरही पक्ष कार्यालयासह बँक खाते पवार गटाच्या ताब्यात। शिरूर मतदारसंघातील शरद पवारांच्या सभेनंतर आता अजित पवारांची प्रत्युत्तर सभा। उद्या सायंकाळी 4 वाजता अजित पवारांची मनसरमध्ये सभा। पवारांच्या टीकेला अजित पवार काय उत्तर देणार याकडे लक्ष। वंचित सोबत आल्यास 4 ते 5 जागा देणं शक्य। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर रासप सोबत आल्यास माढ्याची जागा देण्यास तयार, पवारांकडून स्पष्ट। वंचित मवियाचा घटक आहे का याबाबत आम्हीच संभ्रमात, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर 6 तारखेच्या बैठकीसाठी पवारांकडून निमंत्रण, आंबेडकरांची माहिती। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। भेटीत कोल्हापूर आणि सांगली लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। पुण्यातील राज ठाकरेंच्या बैठकीला पदाधिकारी उशिरानं दाखल। पदाधिकारी उशिरानं आल्यानं राज ठाकरे तडकाफडकी मुंबईला रवाना। महायुती राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। शिंदेगडाचे खासदार हेमंत पाटील आणि फडणवीसांमध्ये भेट। लोकसभेसाठी शिवसेनेला 18 जागा मिळाव्यात असा सर्व खासदारांचा आग्रह, हेमंत पाटलांची प्रतिक्रिया। नारायण राणे तातडीनं दिल्लीत दौऱ्यावर। लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दिल्लीत महत्त्वाची बैठक। राणे उद्या अयोध्येलाही जाणार। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळावी, कार्यकर्त्यांची इच्छा। कार्यकर्त्यांची मागणी दिल्लीपर्यंत पोहोचवणार, प्रमोद सावंत यांची ही प्रतिक्रिया। लोकसभेप्रमाणेच विधानसभा ही महत्त्वाची। विधानसभेची बोलणी होत नाही तोपर्यंत कुणासोबतही आघाडी नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। यंदा भाकरी फिरणार, विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार खासदार होणार। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांचे स्टेटस। शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजितदादांची बदनामी केल्याप्रकरणी सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।